चला मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घ्यायच्या. तुम्हाला तुपात बनवायचं तर तुपात, तेलात बनवायचं तर तेलात. मिरची परतल्यानंतर साबुदाणा सोडायचा. साबुदाणा चांगलं परतवून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. थोडा वेळ साबुदाणा झाकण ठेवून साबुदाणा होऊ द्यायचा वाफेमध्ये. नंतर झाकण उघडून परत हलवून घ्यायचं. बटाटे उकडून घेतलेले, बटाटे उकडून घ्यायचे. शेंगदाण्याचा कूट घालायचा. थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि वाफेत होऊ द्यायचं. आता आपण बटाटे उकडलेले बटाटे सोलून आणि कापून घेतलेत. साबुदाणा थोडा वाफेत होऊ द्यायचा. आज आम्हाला गुरुवार असतो म्हणून आम्ही साबुदाण्याची खिचडी बनवतो. चांगलं वाफेत होऊ द्यायचं. मग मोकळा साबुदाणा होतो. नंतर वरून बटाटे सोडायचे. आता थोड्या वेळ वाफेत होऊ द्यायचं. चला आता आपण हलवून बघूया. दहा मिनिटं वाफेत होऊ द्यायचा त्याला, म्हणजे चांगला मऊ होतो. थोडी होत आली का नंतर थोडी 2-3 दाणे साखरेचे घालायचे, म्हणजे मग मऊ होते खिचडी साखर टाकल्याने. आता आपली छान अशी खिचडी बनलेली आहे. आता
आपली खिचडी तयार आहे. या फराळाचं करायला.